आपल्याला जे तुम्ही जर बघितलं तर पुरुषांपेक्षा आणि मुलांपेक्षा मुलींचं या ठिकाणी साम्राज्य जास्त दिसत आहे. आणि हे साम्राज्य कोणामुळे जास्त आहे तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. माता सावित्रीबाई फुले जर आज नसत्या मागे 50 वर्षांपूर्वी तर या ठिकाणी आपल्याला या महिला वर्ग आपल्या समोर बसलेला दिसला नसता. म्हणून अशा आदरणीय सावित्रीबाई फुले आणि आपल्या विद्येच्या देवता या ठिकाणी सरस्वती माता यांच्या प्रतिमेचं पूजन आपण सर्वच या ठिकाणी उपस्थितांनी करावी अशी मी आपल्याला विनंती करतोय. आणि आपण प्रतिमा पूजन या ठिकाणी करून घ्यायचं. सर्वप्रथम या सर्वांनी आपण मंचावरील सर्वजण या ठिकाणी आदरणीय भगवानजी मोकाशी साहेब, या ठिकाणी सरपंच लवेलजी वाघ साहेब, अशफाक भाई आत्तार, अनंताजी करमळेकर, या ठिकाणी सोमनाथजी मोकाशी, आमच्या ताई कल्पनाताई शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आपण सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच हस्ते आपण वाजे बाबा या, आपण पण या वाजे बाबा, आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करूया, दीपक प्रज्वलन करूया. या ठिकाणी हार, 2 हार आहेत आणि फुलं आहेत या पलटीमध्ये. आपल्या ग्रुप ग्रामपंचायत दळकांचे कार्यसम्राट आमदार आदरणीय कार्यसम्राट सरपंच आदरणीय लवेलजी वाघ माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आहेत. सरस्वती मातेची पूजा आपण करत असतो. या कुंदेंदु तुषे हार हार दवला, या शुभ्र वस्त्रान्विता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभूती देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापा, असं माता सरस्वतीचं आवाहन आपण सगळ्यांनीच केलेलं आहे. यानंतर आपल्या दळकण ग्रामपंचायतीचे आणि काष्टी गावचे नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक आमचे मित्र आदरणीय भगवानजी मोकाशी साहेब या ठिकाणी दीपक प्रज्वलन करीत आहेत. यानंतर मी अशफाक भाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करावा. अतिशय धडाडीचं नेतृत्व सामाजिक क्षेत्रामध्ये अशफाक भाई करत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माता सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी अर्पण केलं जात आहे. त्याचप्रमाणे अनंताजी करमळेकर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, LIC मेडिक्लेममध्ये खंडी विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य त्यांचं चालू आहे. सोमनाथजी मस्कर साहेब या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दळकण विभाग, आधार फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचंही खूप चांगलं कार्य या ठिकाणी आपल्या दळकण विभागात खंडी परिसरात होत असतं. आपल्या गावातील ज्येष्ठ या ठिकाणी नागरिक आदरणीय वाजे बाबा, अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन त्यांच्याकडून आम्हाला शाळेला मिळत असतं. त्यांच्या हस्तेही आपण या ठिकाणी दीपक प्रज्वलन करीत आहोत. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय कल्पनाताई पानगार, आमच्या ज्या अध्यक्ष आहेत कल्पनाताई, यांच्या सहकार्यामुळेच हा जो आपल्याला कार्यक्रम इथं दिसत आहे घडताना अतिशय मोलाचं असं सहकार्य या कार्यक्रमात त्यांचं आहे. आणि त्यांच्यामुळेच हा सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या पटांगणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि त्यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी प्रतिमांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. माझे या ठिकाणी सहकारी शिक्षक आदरणीय कांबळे सर, आपण सुद्धा या ठिकाणी
पुढच्या वर्षी आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आहेत नाही आहेत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी मोलाचा हातभार या ठिकाणी कार्यक्रमाला लावायचा आहे. आम्ही या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करीत आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी खास आपल्या ग्रामपंचायत दळकणचे सरपंच या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. आदरणीय लवेजी वाघ साहेब, त्यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या अध्यक्ष आदरणीय कल्पनाताई करतील. मी त्यांना विनंती करतो आदरणीय सरपंच यांना की आपण या ठिकाणी तो सत्कार या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ आपण या ठिकाणी स्वीकारावं. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या काष्टी गावचे कार्यसम्राट नगरसेवक आमचे मित्र आदरणीय भगवानजी मोकाशी, ज्यांचं शाळेला आणि गावाला वेळोवेळी चांगल्या प्रकारचं सहकार्य असतं, असे आमचे मोकाशी साहेब यांचं स्वागत आमच्या ताई करतील. जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या परिसरातच ज्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन नेहमी मिळत असतं, अशा आमच्या रीता मॅडम, ज्या सिनियर सायंटिस्ट आहेत, रिटायर्ड आहेत, परंतु खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतं, अशा रीता मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी ते वेळ काढून आल्यात. आमच्या आदरणीय ताईंच्या हस्ते आदरणीय रीता मॅडम यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे आपल्या खेडी परिसरातील भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष आणि अतिशय उत्तम कार्य समाजकार्य करणारे, खेडी परिसर नव्हे तर संपूर्ण शहापूर तालुक्यात ज्यांचं आता नाव गाजत आहेत, असे आमचे मित्र आदरणीय अशफाकभाई अत्तार, मशाल न्यूज नेटवर्कचे ते या ठिकाणी पत्रकार सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या हस्ते आपण स्वागत करूया, सत्कार करूया. धन्यवाद साहेब. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक, खेडी परिसरात ज्यांचं नाव लौकिक आहेत, असे आमचे मित्र आदरणीय अनंताजी करमळकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आमच्या शाळेच्या वतीने कल्पनाताई यांच्या शुभ हस्ते होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय या ठिकाणी सोमनाथजी मस्कर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आमच्या ताईंच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपला या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया खाली असं या ठिकाणी वाजेबाबा सुद्धा उपस्थित आहेत. वाजेबाबांचं सुद्धा या ठिकाणी जे आमच्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सत्कार आदरणीय कल्पनाताई यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद. आम्ही छोटासा स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालाय, परंतु आम्ही जरी तुमचा शाल
क्या बात आहे. या ठिकाणी आदिवासी नृत्य जी या ठिकाणी आमचे मित्र अशफाक भाई शेख यांच्याकडून या आदिवासी नृत्याला 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या. मी अशफाक भाई यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आमच्या काष्टी गावातील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 500 रुपये दिलेले आहेत. आम्ही आपण आपल्याकडून आलेले जेवढे काय बक्षीस आहेत त्यांचा वापर आम्ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करत असणार आहे आणि आपले खूप खूप या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. यानंतर